गूंजती है आंगन में है वो जरूर आएंगे, हाय अब की बार सावन में, सावन में, सावन में. ईश्वराच्या येण्याच्या चाहुलीसाठी ज्या वेळेस तयारी कोणीतरी करतो ना, तर ती भजनामध्ये कशी ओवावी ऐकून ठेवा. राग आहे मिश्र मांड आणि ताल आहे दीपचंदी. थोडासा चार लागतो त्याच्यामध्ये. सावन आयो हे सखे, सावन आयो आयो रे सखी, सावन आयो हे सखी, मैं तो जुग जुग करू जुहार रे, केसरिया बालमा पधारो मारो देश रे, देख न धन देख देख न तन तन देख न देख न धन देख देख न दिन देख न दिन दिन पधारो मारो देश रे. ते ईश्वराने यावं म्हणून अपेक्षा लागते. कधी येशील मनमोहरा पाहण्या भारत पुला पुन्हा, अपेक्षा असावी त्या ईश्वरानं यावं म्हणून. बरोबर रात्रीचे 12 वाजले. बाळंतपणाच्या यातनांमधून वेदनांमधून निवृत्त झालेली मूर्छित झालेली ती माता रुक्मिणी. रुक्मिणी माता काय म्हणते माहिती, शुद्धीवर आल्याला कारण माझं बाळ कसं आहे. सुईने हातात दिलं, त्या बाळाकडे बघितलं, डोळ्यातून साश्रू नयनाने त्या बाळाला बोलले, कृष्णा काना यायला उशीर केला पण आवाज येते. वा छान. आला का रे, आला का रे, मला तर विश्वासच बसत नाही. आला का, आला का. दुसरी माता शेजारी बसली होती. ज्ञानोबाने 3 आया आहेत. विठ्ठल पंतांच्या 3 पत्नी आहेत असं नाही, पण ज्ञानोबांना 3 आया आहेत. या विश्वाचा आई होण्यासाठी 3 आयांच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो. एका आईच्या पोटी जन्म घेऊन उपयोग नाही. मग दुसरी माता शेजारी बसली. ती काय म्हणते माहितीये का, रुक्मिणी आला का नको म्हणू, त्याला विचार का आला, का आला. थोडासा प्रश्न बदल. त्या आईचं नाव माहिती तुम्हाला, मदालसा. नवमास कष्टलासी दावन प्रसूत झाले, आणि तिसऱ्या मातेचं नाव माहितीये तुम्हाला, 4 वर्षानं लहान आहे, मुक्ताई. तुम्हाला काय पण काही श्री असं कुठे असू शकत. 4 वर्षाची लहान कुठे आई होऊ शकते का. अरे ती मुक्ताई आहे, 1400 वर्षाच्या चांगदेवाची आई झाली. 4 वर्षाच्या वडील भावाची का नाही होणार. सगळ्या ब्रह्मांडाची माता आहे मुक्ताई. ती मुक्ताई म्हणते, आता आला ना बरं झालं, पुन्हा येऊ नको, पुन्हा येऊ नको. आणि का येऊ नको, तर ह्या जगाची प्रताडना बघ. मुद्गल शास्त्रींनी प्रचंड मारहाण केली. आता ज्ञानोबाला एनपीडी झालेला आहे, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याची लक्षण आहे. हा आजार कुणाकुणाला कसा कसा झालेला असला की
त्याला पहिलं लक्षण काय माहितीये का? जसं कावीळ झाली की डोळे लाल होतात, हा ना? हा? बरोबर. बाथरूमचा दरवाजा रेग्युलर लाईट बंद चालू होत असेल तर समजावं जुलाब. 4 लोकांमधून घाईघाई उठून जात असेल तर समजावं गॅस. ही लक्षण आहेत. तसं नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाच्या आजाराचं पहिलं लक्षण कोणतं माहितीये? त्याला माझं तुझं आवडायला लागतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्सवा मामका पांडवश्चैव किम कुर्वत संजय. माझे आणि बंडूचे, याला म्हणतात माझं तुझं. हा रोग खूप मोठा बनवलेला आहे. थोडस बरं झालं की कुठे येतो माहिती? मी आणि माझं. डोळे लाल आहेत. झोळे फेकून दिलेल्या मुक्ताईनं त्या झोळीकडे बघितलं रिकाम्या. दादा, ते झोळीचं जाऊ, डोळे लाल आहेत तुझे. रडलो ग मुक्ता, मी खूप रडलो. का? रडण्याचं कारण काय? मला त्या मुदगुल शास्त्रीने खूप मारलंय. मुदगुल शास्त्रीने तुला मारलं? वेदना झाल्या? म्हणे हो. डोळे लाल आहेत? म्हणे हो. हे डोळे तू आहे का? म्हणे नाही, ते माझे डोळे. कुठे मारलं ग? इथे गालावरती मारलं. हा गाल तू आहे का रे ज्ञाना दादा? नाही, तो माझा गाल आहे. अजून कुठे मारलं? पाठीवरती. ही पाठ तू आहे का? म्हणे नाही, ती पाठ माझी आहे. सगळ्या अंग प्रत्यंगाला हात लावून हे तुझं, हे तुझं, हे. अरे सगळं तुझं आहे, मग तू कुठे आहे? प्रश्न वेदांताची गहन प्रक्रिया आहे. बरोबर? एक प्रश्न विचारतो, ऐका. क्षमा करा मला. तुम्ही आता काय आहात?